हां झालं सर. माझ्याबरोबर इथे पालकर मॅडम आहेत, ज्या माझ्या स्टोरी हाऊसचे सगळे कॉस्ट्युम्स डिझाईन करतात अगदी काटकसरीनी, आणि इतके क्रिएटिव्ह त्यांचे मेथड्स आहेत. तर मला मॅमला विचारायचं आहे की मॅम तुम्हाला असं सुचतं कसं, कारण की काही जनावरं आहेत, काही आपल्याकडे जसं तो ड्रॅगन आहे, तर तुम्ही कसे काय मटेरियल कोणतं सिलेक्ट करता आणि कसे काय बनवता, थोडं आम्हाला सांगाल. त्या प्राण्यांना अनुसरून असं म्हणजे त्यांचा रंग किंवा कसे छान दिसतील, आणि ते कापड आपल्याकडे म्हणजे जे यूज करता येतं. बरं, म्हणजे वापरलेलं असेल तरी पण ते यूज करू शकते असं ते वापरते. अगदीच लागलं तर नवीन वापरते. आणि मग बाकीचं तुम्ही फिटिंग वगैरे कसं ठरवता? ते आता तुमच्या मापानुसार. आणि मुली पण मदत करतात मला की बाई हे जर असं केलं तर छान दिसेल हा प्राणी, असं मुली पण सजेस्ट करतात मला. आणि एक सांगायचं आहे मॅमचं की म्हणजे तुम्ही कोणचंही त्यांना प्राणी द्या, ड्रेस द्या, त्या कशा तरी करून तुम्हाला ते त्या ड्रेस डिलिव्हर करतील, ही त्यांची खासियत आहे. आणि म्हणून ह्या माझ्या स्टोरी हाऊसच्या टेलर इतक्या सुरेख म्हणजे त्यांनी कॉस्ट्युम्स केलेत. अँड आय जस्ट वॉन्ट टू थँक हर फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. नाही.